हॅलो एव्हरीवन. तर आपण आजपासून व्हिज्युअल्स कसे क्रिएट करायचे पॉवर पॉईंट ते बघणार आहे, जे आपल्याला पुढे इम्पॉर्टंट आहेत डॅशबोर्ड क्रिएट करण्याचे. त्याला स्टार्ट करूया. तर आपण या ठिकाणी डेटा इम्पोर्ट केलेला आहे पॉवर बीआय मध्ये. तर आपल्या ठिकाणी जो डेटा टॅब तुम्ही साईडला बघू शकता, त्यामध्ये आपण फर्स्ट ऑप्शन बघणार आहे की आपल्याला एखादा पेज आहे, तर पेजचं समजा आपल्याला एखादा बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे, ते कशा प्रकारे चेंज करू शकतो. तर आपल्याला क्लिक करायचंय, फॉर्मॅटला क्लिक करा. देन तुम्ही पेज इन्फॉर्मेशन मध्ये जाऊ शकता. या ठिकाणी त्या तुम्ही पेजचं नाव तुम्ही याला देऊ शकता. देन कॅनव्हास सेटिंग्स मध्ये या. तर कॅनव्हास सेटिंग्स मध्ये तुम्ही या ठिकाणी पेजची साईज चेंज करू शकता. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादा डॅशबोर्ड क्रिएट करायचा आहे, तर साईज आपण आपल्या हिशोबाने सेट करू शकतो. तर आपल्याला टाईपला क्लिक करायचं आहे. त्यात तुम्हाला डिफरंट साईजेस दिलेले आहेत, ज्याप्रमाणे तुम्ही पेजची साईज डिफाईन करू शकता. या ठिकाणी तर तुम्हाला साईज जर मोठी पाहिजे असेल या ठिकाणी तर क्लिक करायचं. टाईप मध्ये कस्टम ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे, ज्या तुम्ही साईज तुम्ही तुमच्यानुसार कस्टमाइज करू शकता. फॉर एक्झाम्पल आपला साईज टाईप करायची आहे, लाईक आपण पिक्सेल मध्ये टाईप करू शकतो. आपण टाईप केलं समजा 1500 बाय 2000 साईज आपल्याला पाहिजे असेल, एंटर करा. अशा प्रकारे साईज तुम्ही तुमच्यानुसार ही कस्टमाइज करता येईल तुम्हाला. ठिकाणी बाकी झूम इन झूम आउट करण्यासाठी तुम्ही कंट्रोल+स्क्रोल बार हे बटन प्रेस करू शकता. बाकी बाय डिफॉल्ट तुम्हाला यामध्ये जर साईज पाहिजे असेल तर आपल्या टाईप मध्ये जायचंय आणि बाय डिफॉल्ट जी साईज असते ती 16:9 या ठिकाणी असते. अशा प्रकारे तुम्ही बाय डिफॉल्ट जी साईज आहे ती घेऊ शकता. या ठिकाणी देन तुम्हाला कॅनव्हास जर बॅकग्राऊंड चेंज करायचं असेल या ठिकाणी तर तुम्हाला क्लिक करायचं. या ठिकाणी कॅनव्हास सेटिंग्सला यायचंय. खाली आले कॅनव्हास बॅकग्राऊंडचा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे, त्यात तुम्ही कॅनव्हास हा जो बॅकग्राऊंड कलर तो चेंज करू शकता. तर क्लिक करा. एखादा तुम्हाला जो कलर अप्लाय करायचा आहे सिलेक्ट करा. देन या ठिकाणी तुमची ट्रान्सपरन्सी आहे जी 100% आहे, त्याला तुम्हाला कमी करावं लागेल. या ठिकाणी तुमचा कलर तुम्हाला बॅकग्राऊंडचा जो आहे तो चेंज होईल. ते तुमच्याप्रमाणे ट्रान्सपरन्सी सेट करा. ते तुम्हाला वाटतं मला बॅकग्राऊंडला एखादा तुमचा कंपनीचा लोगो असेल किंवा एखादा ग्रेडियंट फोटो तुम्हाला टाकायचा असेल, जे आपल्या डॅशबोर्ड मध्ये दिसायला पण इंटरॅक्टिव्ह दिसेल. या ठिकाणी त्यामध्ये फोटो पण बॅकग्राऊंडला टाकू शकता. तर आपल्याला क्लिक करायचं, इमेजला क्लिक करा. तुम्ही एखादा जो फोटो डाउनलोड केलेला असेल त्या फोटोला सिलेक्ट करा अँड ओपनला क्लिक करा. या ठिकाणी आता जो फोटो आहे तो प्रॉपर सेट नाही झाला, आपल्यासाठी इमेज फिट मध्ये जायचं आहे. ते खाली ऑप्शन दिले तुम्हाला फिटला क्लिक करा आणि हा जो फोटो आहे तो प्रॉपरली सेट होईल. बाकी तुम्ही फोटोची पण ट्रान्सपरन्सी या ठिकाणी कमी किंवा जास्त जी आहे ती करू शकता. या ठिकाणी फोटो तुम्हाला किती डार्क ठेवायचा आहे, किती फेड ठेवायचा आहे, त्याप्रमाणे तुम्ही याला सेट करा. अशा प्रकारे तुम्ही एक बॅकग्राऊंड जो आहे तो याला सेट करू शकता. या ठिकाणी देन तुम्हाला नेक्स्ट खाली ऑप्शन दिलेला आहे सेम बॅकग्राऊंड. तुम्ही याला फिल्टर पेनचा ऑप्शन दिलेला आहे, याला बोलतो आपण फिल्टर पेन. या ठिकाणी तुम्ही याच्या पण सेटिंग्स चेंज करू शकता. तर तुम्हाला क्लिक करायचंय, फिल्टर पेनला क्लिक करा. देन व्हर्टिकल अलाइनमेंट आपण दिलेली आहे, टॉप अलाइनमेंट, मिडल अलाइनमेंट. हे तुम्ही पेजच्या अलाइनमेंट देऊ शकता. या ठिकाणी मिडलला किंवा तुम्ही टॉपला क्लिक करा, पेज तुमचं टॉपला सेट होईल. किंवा तुम्ही मिडलला क्लिक केलं तर पेज तुमचं मिडलला सेट होईल. जे तुम्ही फिल्टर पेनला आले खाली फॉर्मॅटिंग चेंज करायची आहे, तुम्ही टेक्स्टची फॉन्ट साईज या ठिकाणी वाढवू शकता. तर तुम्ही टेक्स्टची फॉन्ट साईज चेक करू शकता. टेक्स्टचा फॉन्ट चेंज करायचा आहे, टेक्स्टचा तुम्हाला कलर सेट करा, तर तुम्ही टेक्स्टचा कलर पण चेंज करू शकता. इनपुट मध्ये गेले, तुम्ही इनपुट हा जो बॉक्स आहे तुम्हाला कलर चेंज करायचा आहे, तुम्ही इनपुट बॉक्सचा कलर पण या ठिकाणी चेंज करू शकता. या ठिकाणी जे हेडर असतील तुम्हाला हेडरचं पण साईज इन्क्रीज करायची आहे, तर तुम्ही हेडरची साईज पण या ठिकाणी अशा प्रकारे इन्क्रीज करू शकता. हा जो सर्च बॉक्स आहे याला क्लिक करा. जी टेक्स्ट साईज आहे या प्रकारे तुम्हाला ती पण इन्क्रीज करायची आहे, तुम्ही सर्च बॉक्सची टेक्स्ट साईज पण इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकता. या ठिकाणी ते तुम्हाला या ठिकाणी बॉर्डर्स तुम्हाला जर अप्लाय करणे, बॉर्डर्स तुम्हाला कलर चेंज करणं असेल, तुम्ही बॉर्डरचा कलर पण चेंज करू शकता. अशा प्रकारे या ठिकाणी आणि बॅकग्राऊंड तुम्हाला जर कलर चेंज करायचा असेल तर क्लिक करायचं, बॅकग्राऊंडला क्लिक करा. देन बॅकग्राऊंडचा जो कलर तुम्हाला अप्लाय करायचा असेल तो कलर तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. अशा प्रकारे बॅकग्राऊंडचा कलर तुम्ही चेंज करू शकता. त्याला पण तुम्हाला ट्रान्सपरन्सी अप्लाय करायची आहे, त्याला पण तुम्ही ट्रान्सपरन्सी जी आहे ती अप्लाय करू शकता. या ठिकाणी अशा प्रकारे फिल्टर पेन जो आहे ऑप्शन तुम्ही तुमच्यानुसार याला कस्टमाइज करण्यासाठी आपण फिल्टर पेन ऑप्शन जे आहे ते यूज करतो. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी रील सेव्ह करा आणि चॅनलला फॉलो करा.